हाय गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं डे विथ बनीमध्ये. तर आपण परत एकदा यूट्यूबला मोठे ब्लॉग सुरू करतोय आणि हा आहे माझा आपल्या चॅनलवरचा 2026 मधला दुसरा ब्लॉग. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर ब्लॉग कसा करायचा आय डोंट नो, तर मी ट्राय करते आहे. आणि खूप थंडी आहे इकडे, आमच्या इकडे सगळीकडेच असेल ऑफकोर्स. तर मी आज म्हणजे बऱ्याच दिवस झालं मी ठरवलं होतं की स्किन केअर करायचं. हे पाठीमागं दिसते याच्यापासून एक फेस रेमेडी मी बनवते, एवढी भारी आहे ना. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, इतके भारी रिझल्ट आहेत याचे आणि भयानक छान म्हणजे स्किन वगैरे होते. सो आपण बनवूयात आणि तुम्ही देखील ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि मी गेले ती कुठंतरी आणि सगळं कपडे भरवून आले ती पप्पा माझं. झाडांमध्ये टाकणार आहे का ते खत? आता वॉशच केलं पाहिजे, नाही चांगलं नाही पुढं तर. कशाला तोडतेस ग? तोडलंय मी, खूप जास्त झाड आहे ह्याचं. हे तोडायला येत नव्हतं पण मी तोडलं. जाते पप्पा, मी जाते. ए तू आवाकाडो टोस्ट वगैरे बनवायला लागलीस की काय दीदी? काय आवाकाडो टोस्ट वगैरे बनवायला लागले? अरे आपल्या बेटात मिळत नाही तर मला करायचं आहे. सो आता मी ही पानं वॉश केलेत आणि आता हे कट करून छोटे छोटे पीस मध्ये मी मिक्सी मध्ये बारीक करणार. तू काय करतेस? ए सांग ना प्लीज ग. गौरी नावाच्या म्हशीला चारा करत्या. ए सांग ना ग, सांग ना. आलू मटर पराठा. ओके, आप दोनों क्या कर रहे हो? पप्पा काय बघताय तुम्ही? मोबाईल मध्ये काय बघताय सांगा? मोबाईल मध्ये बघते. निवान गौरी पाटील. सो हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं बेसनचं पीठ आणि थोडंसं हनी आणि सगळं काही मस्त पैकी मिक्स केलं. ओ माय गॉड, लय पडलं. आणि मी लावलेलं आहे, माहिती आहे एलियन सारखी दिसते, पण याचा रिझल्ट दीदी सांग ग. छान आहे. खूप छान आहे. ती काहीच लावत नव्हती फेसला, काहीच लावत नाही आता पण, स्किन केअर नाही काय नाही. पण जेव्हापासून मी हे दिलंय ना तिला पण आवडते, ती पण लावते बिकॉज तिने पण याचे रिझल्ट बघितलेले आहेत. तिने बनवलेला आहे पराठा. ये आज मी पराठा खाणार. सो गाईज मी आली आता शॉपमध्ये आणि मी प्रिंटा पण काढून आणल्या जे विजन बोर्ड बनवायचं होतं ते. ॲक्च्युली तो व्हिडिओ विजन बोर्डचा आधी येईल आणि हा वाला नंतर येईल. सो आज आपल्या शॉपमध्ये येणार आहेत काही क्रिएटर्स व्हिडिओज वगैरे शूट करायला. सो मी त्यांना पण भेटवते तुम्हाला आणि बघूयात आपण आजचा दिवस माझा कसा जातोय. बाय द वे मी पण आजपासून युट्यूबला व्हिडिओ चालू करणार आहे. पहिला व्हिडिओ तुझ्यापासून सुरुवात करते, जरा मोटिवेट कर मला. आणि खूप छान करू शकते तू आणि तू छान बोलते पण, सो आम्ही ऐकून. ओके. आणि भन्नाट तेजाचा पण युट्यूबला चॅनल आहे. ऑफकोर्स तुम्ही तिला ओळखतच असणार आहे कारण ती क्वीन आहे आपल्या इकडची ब्लॉगिंग मधली. तर तुमचा आशीर्वाद असतो त्या. हे खूप जास्त झालं. आम्ही पण काहीतरी करू पाहतोय. तर तू ऑलरेडी जे करतेस ना त्याच्यामध्ये तू क्वीन आहे, सो तुला दुसऱ्या ह्याची गरज पण नाहीये. ठीक आहे, तरी पण आम्हाला पण करायचं होतं. तर मोटिवेट करा आणि तुला पण ऑल द बेस्ट. तुला पण अशीच प्रगती कर, असं चांगलं सगळं कर. भेटू लवकरच. आणि मला चांगलं वाटलं तू आलीस आठवणीनं. ओपनिंग दिवशी तिला यायला भेटलं नाही म्हणते आता आली. सो भेटू लवकरच पुण्यात आता डिरेक्ट. तूच पुण्यात आला होता नक्की. येस. सो गाईज हा आहे आपल्या शॉपमधला न्यू आउटफिट जो की मी आज वेअर केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय, मला जाम आवडलंय. पप्पाचे रिॲक्शन बघूया आपण. चला पप्पा मी कशी दिसते? चांगलं खरं सांगा. हा काळा म्हणलं अंकच येणार. हा ना
आले शॉपमध्ये. मम्मी सांगून कशी दिसते? छान, एक नंबर. हा? छान छान. कोमल पप्पा पेन मस्ती ती बाळा. कशी त्यानंतर दुपारी आली होती आपल्या शॉपमध्ये टिनूचे 5 लाख फॉलोअर्स झाले युट्यूब ह्याला. अरे कहना क्या चाहते हो? इंस्टाग्रामला. सो आम्ही तिच्या त्या सेलिब्रेशनसाठी केक घ्यायला आलोय. सो हा केक फायनल केलाय. नवीन फ्लेवर आलाय बोलले ते. टिनूचे 5 लाख फॉलोअर्स झालेले आहेत इंस्टाग्रामला. सो आम्ही सेलिब्रेशन करतोय. हे लावूया ना 2 मिनिट. थँक्यू बनी. हॅपी 500K टिनू. कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स सेलिब्रेशन. वेट, तुला चांगलं पाहिजे, तुझ्यासाठी करतोय म्हटल्यावर आधी. फिर नीचे से ऐसे अब तो चलेगा ना, क्योंकि कट करके दिखाना, यार उठा के दिखाओगे तो कट में वो सो गाइस, जेवढा तुम्ही ब्लॉग बघितला ते तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही झालं दिवसभरात. बट ब्लॉगिंगची डेली ब्लॉगिंगची सवय नसल्यामुळे प्रत्येक वेळी तो कॅमेरा काढून व्हिडिओ शूट करणं माझ्याच्यानं काय पॉसिबल झालं नाही. बट तरीही होईल तेवढं मी केलं. आणि मी परत एकदा आजारी पडली आहे. कामं खूप आहेत. ते सारखेच आत्ता मी आजारी पडायला लागले. हे शॉपचं ओपनिंगच्या टाईमपासून तर खूपच जास्त. मग काय बडबडते मी, आय डोंट नो. पण आय विल ट्राय. मला करायचंच आहे काय पण करून, आणि मी करणार. सो एवढी थकली आहे. मम्मीने माझ्या काय दिले दाखवते मी. वेट. हे इकडं मी अशी जास्त दमून वगैरे आली, जास्त माझं चालणं वगैरे झालं की गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं मोठं, आणि त्याच्यामध्ये पाय टाकून बसते मी निवांत मस्तपैकी अशी. आणि आता शॉप मोठं झाल्यामुळं ना खूप जास्त चालणं होतं शॉपमध्येच. पहिल्या रूममधून लास्टच्या रूममध्ये जायचं म्हटल्यावर. आणि मी आज जिमला पण गेले. न्यू इयरचं मी जे विजन बोर्डमध्ये म्हणजे केले की मी हेल्दी राहणार, मी जिम वगैरे प्रॉपर करणार, मी वेट लॉस करणार. सो आय डिड इट. काल तर काही झालं नाही, कारण कालचा मी दिवस पकडलाच नव्हता गिनतीमध्ये. पण आजपासून मी जिम सुरू केली आहे, आणि डान्स क्लासची पण इन्क्वायरी केली आहे मी. सो उद्या वेळ किती मिळतो काय माहिती नाही, कारण उद्या भयंकर कामं आहेत. सो उद्या वेळ मिळाल्यानंतर आपण डान्स क्लास बघायला जाणार आहोत माझ्यासाठी. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि उद्याचं रुटीन पण मी सांगू का, तुम्ही बोर नाही ना होणार जास्त एवढे बडबड. सो उद्या सकाळी उठल्यानंतर मी लवकर उठून जाणार आहे. उद्या लवकर म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं. गायस, तसं पण मी व्लॉग करायचं ठरवलं आहे, पण मला काय होत नाही आहे. पण तरी पण मी करणार आहे. पण थोडीशी मी बिझी आहे कामामध्ये, त्यामुळे डेली व्लॉग काय करत नाही आहे. पण आज मला अक्षरशः वाजले 10 शॉपमधून घरी जायला. आता अंधारचं रात्रीचं मी आणि दीदी स्कूटीवरून करत जाणार. चल, तू एकदा सांग ना, माझ्यावर काय काय जणांना विश्वास नाही मी किती वाजता. मी सांग ना किती वाजले टाईम बघून. 9:45. 5 मिनिटात. 5 नाही, किती 15 मिनिटाचा फरक आहे ना. तसं पण घरी जाईपर्यंत होईलच की 10. सांग ना. 9:45. 9:45. ही असलीच आहे कुचकी. सॉरी, कट करते मी एडिटिंगमध्ये. ब्लॉग मध्ये येणार नाही तुझ्या. ओके, सो लेट्स गो. आणि मी काय बनवत होती माहिती आहे? ज्वेलरी बनवली, कस्टमर्स केले, आणि खूप काम केलं मी आज. ये चल. आणि खायला लागल्या काय तर. बघा, आता इकड तिकडचं सामान निपटवून सगळं घेईपर्यंत बॅगा कुठं ठेवलेत काय, कारण आता खूप एवढं मोठं शॉप झालं आहे की या रूममध्ये काय ठेवलं आहे, त्या रूममध्ये काय ठेवलं आहे, अरे चष्मा विसरला, अरे पर्स विसरली, बॅग विसरली, डब्बा विसरला. ह्या सगळ्यातच आमचं 15-20 मिनिट जातात. तर आत्ता वाजलेले आहेत 10:03. सो आता आम्ही निघतो. दीदी अजून आताच काय काय घ्यायला लागली आहे. आणि मी जिमला गेलेली, तर तिकडचंच हे आहे. कपडे सकाळी वेगळं घातलेलं, आत्ता वेगळं घातले. ओके, सो भेटू आपण डायरेक्ट घरी, नाही तर उद्या. पप्पा माझ्याकडे कुलूप घाल. मम्मी आम्ही घरी आलो. कुलूप घाला. इग्नोर केलंच मला. अगं ती तर कुलूप घालाय सांगू दे की. पप्पा आम्ही आलो. आणि काय, मी आणि माझी दीदी निघालोय जिमला. पहिली जी गोष्ट आहे ती मी ठरवलेली करायला निघाली आहे. मी डान्स क्लास बघायला निघाली आहे. 2-3 दिवस झालं मी खूप इन्क्वायरी केल्या की कुठे कुठे आहेत, आणि पहिला मी बघायला निघाली आहे
जो की मला थोडा योग्य वाटतोय. सो लेट्स गो. काय होतंय, मी तर जाम एक्सायटेड आहे. जेवढा एक्साइटमेंटनं गेली होती तेवढाच मूड खराब करून आली आहे मी. कारण विटामध्ये कोणताच डान्स क्लास असा नव्हता जसा मला हवा आहे, किंवा जसा म्हणजे ड्रीम क्लास जो मी हे केलेलं ना अशा क्लासमध्ये लावायचा आहे. त्यामुळं विटातला तर प्लॅन कॅन्सल झाला आहे. पण आता आमचा प्लॅन होतो आहे कराड किंवा सांगली. मग आता मी कराडमध्ये डान्स क्लास बघणार किंवा सांगली. कॉपीराईट लागेल मला. नवीन नवीन ब्लॉगर झाल्या, सुरुवातीलाच माझं यूट्यूब चॅनल बंद करून ठेवणार आहे तू. ओके, सो मग कराडला जायचं म्हटलं तर किती टाईम लागतो कराडला जायला इथून? 1 तास. डान्स क्लास लावायचा म्हणजे 2 तास आधी ट्रॅव्हलिंग करायचं, मग 1-1.5 तास क्लास करायचा आणि मग रिटर्न यायचं. आणि जर सांगलीला लावायचा म्हटला तर 4-4.5 तास येण्या जाण्यात जाणार आणि डान्स क्लासला 1-1.5 तास. मग आता बघूयात कोणता फिक्स होते आणि कोणता क्लास माझ्या नशिबात आहे. पण मला खूप मूड खराब झाला आहे. विटातच भेटला असतं तर किती चांगलं झालं असतं ना. पण असू देत, काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खाना पडता है. आणि त्या ब्लॉगचं एंडिंग मी घ्यायचं विसरले, कारण नवीन नवीन ब्लॉगर आहे ना, त्यामुळं लक्षात नाही राहत की आपण ब्लॉग पण करतोय. सो आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सपोर्ट करा, प्रेम द्या, कमेंट करा छान छान, ज्याच्यामधून मी मोटिवेट होईन. बाय.